बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येसंदर्भातली। तर शरद पवारांनी आधी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा मस्साजोगला गेले होते। मात्र तिथे धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून बाहेर काढा अशी घोषणाबाजी ग्रामस्थांनी केली आहे। पाहूयात। मंत्रिमंडळात ठेवू नका, धनंजय मुंडेला ठेवू नका। धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून बाहेर काढा अशा घोषणा अजित पवारांसमोरच मस्साजोगच्या ग्रामस्थांनी दिल्या। शरद पवारांनी मृतक सरपंच देशमुख यांच्या भेटीनंतर अजित पवारही कुटुंबियांच्या भेटीला आले आणि त्यानंतर परतत असताना ग्रामस्थांनी धनंजय मुंडेंच्या विरोधात घोषणाबाजी करत मुंडेंना मंत्रिमंडळातून काढण्याच्या घोषणा दिल्या। मंत्रिमंडळातून काढा, पक्षपात केला दादा, मंत्रिमंडळातून काढून टाका त्याला। धनंजयला पद देऊ नका दादा, तुम्ही आमचं म्हणणं ऐकून घ्या पाहिजे होतं दादा, जनतेचं म्हणणं देऊ नका दादा, त्याच्या एकट्यामुळे सगळं दादा आमचं म्हणणं ऐकून घ्या। मंत्रिमंडळात ठेवू नका, धनंजय मुंडेला ठेवू नका। तर ही घोषणाबाजी सुरू असताना अजित पवार कुठेही थांबले नाहीत, ते थेट गाडीत बसले आणि निघाले। जोपर्यंत हे SIT चौकशी होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेला हे मंत्रिमंडळात तुम्ही स्थान देऊ नका। आम्हाला आमचं काहीच ऐकून घ्यायचं नाही, निघून जायचं। मग तिथूनच सांगायचं ना आम्हाला, कुठून? नागपूरमधून 13 दिवस झाले तरी यांना 3 आरोपी सापडत नाहीत। ह्याचा अर्थ काय? डोळे लावून बसत होते की दादा आम्हाला भेटायला येणार म्हणून, मग त्यांनी का आमचं ऐकून घेतलं नाही? का ते भिवून पळून गेले? कशामुळे गेले ते भिवून पळून? सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांशी बातचीत केल्यानंतर पुन्हा दोषींना फाशीची शिक्षा होईल असं आश्वासन अजित पवारांनी दिलंय। कुठल्याही परिस्थितीमध्ये इथं कुणाचाही राजकीय हस्तक्षेप त्या ठिकाणी होणार नाही। जे जे दोषी असतील त्यांच्या पूर्णपणे संपूर्ण चौकशी व्यवस्थितपणे करून त्या दोषींना फाशीची शिक्षा होईल। निर्घृण हत्या झालेल्या बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची शरद पवारांनी भेट घेतली। या घटनेची माहिती घेत बीड जिल्ह्यामध्ये गंभीर परिस्थिती असल्याचं सांगत मुख्य सूत्रधाराला धडा शिकवलाच पाहिजे असं पवार म्हणाले। मारणारे सुदर्शन गुले आणि त्याच्यासोबत एक 6-7 जण होते। हो, 4च। आणि त्या पिरियड मध्ये विष्णू चाटे जे होता त्याला बारक्या भावानं फोन केला, म्हणजे आता संबंधित आहे असं म्हणून किंवा असं उचलले संतोषला, तुम्ही काहीतरी करा। ठीक आहे म्हणजे मी सोडतो करतो असं त्यांनी जवळपास 2-3 तास त्याला फिकरीत ठेवलं आणि तोपर्यंत पोलिसांना फिर्याद सुद्धा घेतली नाही। कुणी बाहेर जायचं, व्यक्तिगत हल्ला करायचं आणि शेवटी तो हल्ला हत्येत भरून जातो, हे तिथं अतिशय गंभीर अशा प्रकारचं आहे की जोपर्यंत याच्या खोलात जाऊन जे कुणी जबाबदार आहेत आणि जे कुणी सूत्रधार याच्या मागे आहेत त्यांना योग्य प्रकारचा धडा शिकवायचा आहे आणि तेही तातडीने। 6 डिसेंबरला आरोपी प्रतीक घुलेसह काहींनी पवनचक्कीच्या प्रकल्पात 2 कोटींची खंडणी मागितली। तिथल्या प्रकल्प अधिकाऱ्याला आणि वॉचमनला सुद्धा मारहाण झाली आणि त्यानंतर वॉचमननं मदतीसाठी सरपंच संतोष देशमुखांकडे धाव घेतली। त्याच रागातून संतोष देशमुखांचं अपहरण करून रॉड आणि चक्क हॉकी स्टिकनं राक्षसाचाही थरका पुढेल एवढं मारलं, ज्यामध्ये संतोष देशमुख यांचा मृत्यू झाला। 3 वर्ष सरपंच असून सुद्धा लोकांसाठी झटणारे सरपंच संतोष देशमुख यांच्याकडे स्वतःचं घर सुद्धा नाहीये। मामाच्या ताडपत्री लावलेल्या घरात ते राहत होते। आता शरद पवारांनी त्यांच्या कुटुंबियांना आणि मुला मुलीच्या शिक्षणासाठी मदतीचा हात दिलाय। कुटुंबात लहान मुलं त्यांच्या मुलींनी आत्ताच सांगितलं की तुझ्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घ्यायला तयार आहोत। माझ्याकडे माझा वतीला फार मोठी मुलींच्यासाठी शैक्षणिक सुविधा आहे। जवळपास 9 ते 10 हजार मुली शिकतात, त्यांचं पूर्ण शिक्षण आपण करू
शरद पवारांसह बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांना सुद्धा सरपंचांच्या हत्येच्या घटनेवर बोलताना अश्रू अनावर झाले. आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीला सुद्धा वागणं मुश्किल आहे साहेब, कारण आज आम्ही बोलतोय तर बोलल्याच्या नंतर आम्हाला सुद्धा टार्गेट केलं जाणार आहे. कुठल्या जगात आहोत हे कळत नाहीये. इथे येताना प्रत्येक वेळेस इमोशनल हो म्हणायची गरज नाही, ऑटोमॅटिकली होत आहे. एवढं लहान मुलगी पण मागणी करते, कारण आमच्या भागामध्ये एवढं दहशतीचं वातावरण जिल्ह्यात झालंय की जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण लोकांनी राहायचं का नाही ही परिस्थिती झाली. सरपंचांच्या हत्येच्या प्रकरणात आतापर्यंत प्रतीक घुले, विष्णू चाटे, जयराम चाटे, महेश केदारला अटक झाली आहे. बीड जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींसह भाजपचेही आमदार सुरेश धस यांनी मास्टरमाइंड हा वाल्मिक कराडच असल्याचा दावा केलाय. हाच वाल्मिक कराड मंत्री धनंजय मुंडेंचा उजवा हात आहे. हे मास्टर माइंड आणि हे जे आहेत ना, हे फक्त हे वाल्मिक कराडे साहेब ह्याच्यामध्ये नाही. हे जो हे आपला जिल्हा एकदम पुरोगामी तुम्हाला विचारा मारणारा जिल्हा आहे साहेब. ह्या माणसांनी सगळी ही काशी करून टाकली. या दोन समाजामध्ये सगळी तेढ निर्माण ह्या माणसांनी केली. तिथं घाबरायची भ्यायची गरज नाही बरं का कुणाला, तुम्हाला सांगतो मी. मग का लावणार, कोणाला लावणार? वाल्मिक कराडला लागणार की नाही लागणार? वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी अख्खं मंत्रिमंडळ डावावर लावायचं हे कधी वेगळंच आहे. वाल्मिक कराडची उंची. अध्यक्ष महोदय, स्वतः एक मंत्र्याचा खास माणूस आहे तो, आणि तो मंत्री जर तुमच्या बरोबर असेल महाजन साहेब, तर वाल्मिक कराडला पकडण्याची हिंमत कोण दाखवणार? बीड जिल्ह्यातल्याच आष्टीचे भाजपचे सुरेश धस आमदार आहेत आणि सरपंचांच्या हत्येच्या पहिल्या दिवसापासून त्यांनी आकाश शब्द प्रयोग केलाय. आव्हाडांचा रोख थेटपणे वाल्मिक कराडकडे आहे. कराडासह धनंजय मुंडेंचं सुद्धा नाव त्यांनी घेतलंय. आणि आता सुरेश धस यांनी पुन्हा दसरा मेळाव्यातील पंकजा मुंडेंच्या भाषणातील वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंच्या संदर्भातली आठवण करून दिली आहे. कुठे रे ते? ज्यांच्या शिवाय धनंजय मुंडेंचं पानही हालत नाही ते वाल्मिक कराड. पण आता सुरेश धस आकापर्यंत मर्यादित राहिलेले नाहीत. सरपंच हत्या प्रकरणात काही ऑर्डर सोडली असेल तर आकाचे आका सुद्धा आत जातील असं सुरेश धस म्हणाले. पंकजाताईंनी मला वाटतं दसरा मेळाव्याच्या दिवशी हे जे आका आहेत त्यांची ओळख काय आहे ती ऑलरेडी सांगितलेली आहे. या संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये मला वाटत नाही त्यांनी काही ऑर्डर सोडली असेल म्हणून. आणि जर सोडली असेल तर आकांच्या बरोबर आकांचे आका सुद्धा जातील. आकाला आता आयजी आता त्याचे आयो राहणार आहेत. त्याच्यामुळं कोणी आका बाका चोका काहीही शिल्लक राहणार नाही. आता ज्यांचं इन्व्हॉल्वमेंट आहे, आकाने जर विष्णू चाटेला सांगितलं असेल इसका मर्डर करो तो आका अंदर जाएगा. वाल्मिक कराडचं नाव विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी सुद्धा घेतलं. जर वाल्मिक कराडच्या विरोधात पुरावे सापडले तर त्याला सोडणार नाही असा इशारा मुख्यमंत्र्यांनीही दिलाय. जर वाल्मिक कराड बद्दलचे पुरावे असतील तर तो कोण आहे, कुठल्या पक्षाचा आहे, कोणाकोणासोबत फोटो आहे, सगळ्यांसोबतच आहे. आमच्यासोबत आहे, यांच्यासोबत आहे, पवार साहेबांसोबत आहे, सगळ्यांसोबत आहे. कोणासोबत फोटो आहे याचा विचार न करता कारवाई केली जाईल. अटक होणार पण नाही. काल त्यांनी विषय संपून टाकला. काल त्यांनी चादर टाकून दिली. थंड बसत्यात, काही होणार नाही. अरे बाबा, वो सरकार से बड़ा है ना. वो धनंजय हा सरकारचा पिलर आहे. तो पिलर हल्ला तर सरकार कोसळेल अशी परिस्थिती आहे. त्याची कारणं वेगवेगळी आहेत. ज्या वाल्मिक कराडचं वारंवार नाव घेतलं जात आहे त्या वाल्मिक कराडवर सरपंच हत्येशीच संबंधित पवनचक्कीच्या खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल आहे. मात्र अद्याप संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात गुन्हा दाखल नाही. बीडहून सागर सुरवसे आणि महेंद्र मुधोळकर सह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.